या पुस्तकाला आज मी तुम्हाला मराठीची कविता शिकवणार आहे. तापी काठी चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओठा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पत्री बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. छान कविता शिकवली. तुम्हाला कळली का सर्वांना? मग त्या जोरदार टाळ्या होत्यात ना. पण मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही शिकवत असताना मुलांकडे का बघितलं नाही? मुलं मस्ती करतात ना. हे बघा किती मस्तीखोर मुलं बसतात समोर. हे बघा, सगळ्यांना ओरडा एकदा एकदा जोरात ओरडा. इथे मस्ती करत राहतील. चालेल? तुम्हाला वर्गात मस्ती केलेली चालतील मुलं? तेव्हा आमच्या एरियातली सगळी मुलं मस्ती करूच आहेत. करायची तुम्हाला? अहो चालेल का? ओरडा त्यांना जरा. मस्ती करू नका सर्वांनी. अरे एवढ्या प्रेमाने सांगितलं तर मुलं जरा का वर्ग डोक्यावर घेतील. अच्छा भाई, जरा तुम्ही जी कविता ऐकवली ती कविता तुम्हाला समजली आहे का? कशावर कविता आहे? माहेरावरची. अच्छा, मग काय सांगितलंय? कवयित्री काय म्हणायचं? कवी काय म्हणतं? थोडक्यात असू दे, बघायची गरज नाही. त्यांनी तापिकाची चिकण माती घेतली, ओठा बांधला, मग ओठावर जातं मांडलं, मग जात्यावर सोजी दळली, नाही ते सगळं समजलं. मला कवितेचं सार सांगा थोडक्यात. काय म्हणायचं थोडक्यात त्यांना? नाही ठीक आहे, काय हरकत. मॅडम एक विनंती आहे, जाताना मागे जरा सांगा की आम्ही स्पर्धक कोणते बनलं तर त्याप्रमाणे गाणी लावा. त्यांना मारा फटके त्याचा जा. धन्यवाद. भांडी घ्या भांडी, जुने कपडे द्या आणि भांडी घ्या. भांडी घ्या भांडी, जुने कपडे द्या आणि भांडी घ्या. तो पाहिलाय पप्पा, त्यांना सांगितलं घरदे काढते. कपड्यावर. हां, कोणाकडे जुने कपडे आहेत? सर काय विचारणार आहेत का? थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होत्या भांडीवालीसाठी. जय जवान जय किसान. माझं नाव सर्वातले सुनील गोलीकर. जय हिंद सर. जय हिंद. चला, आपल्या देशाचे शूर आणि आपल्याला ज्यांच्यामुळे सुखानं झोप मिळते असे देशाचे सैनिक आलेले आहेत. सर्वांनी एकदा जोरदार बोला, जय हिंद. व्हेरी गुड. बोलणार का? सांगायचंय आपले हे देशाचे नागरिक आहेत, त्यांना काय सांगायचंय का तुला?
नाही, फक्त जय हिंद. परत एकदा सॅल्यूट होऊ द्या आणि जय हिंद बोल जोरात. धन्यवाद. Hi, I am teacher. Students, so take out your book and revise the poem of strawberry. Strawberries that grow in garden are plump and juicy fine, but sweeter far as wise man knows spring from woodland once. No need of bowl or silver spoon, sugar or spice or cream. Has the wild berry plucked in June beside the twinkling spring. Thank you. थँक्यू टीचर. एक मिनिट थांबा. तुम्हाला समजलंय रे सर्वांना? तुम्ही सर्व इंग्लिश मिडियमचे आहेत ना? आमच्या डोक्यावरून गेलंय. अरे खरंच डोक्यावरून गेलंय. सर काय विचारणारच? जोरदार टाळ्या होत्यात. भांडी वाले भांडी ले लो, अच्छी अच्छी भांडी. ग्लास प्लेट घड़िया कटोरी ले लो सब लोग. भांडी वाली. सब बर्तन लेके आई तू? हाँ, क्या ग्लास और ये क्या है? हाँ, काय समजलं बाबा? हे प्लेट. ओके. आज कैसे आना हुआ इधर रामनगर में? पता चला फैंसी ड्रेस है? हाँ, आज सगळ्या भांडीवाल्या फिरतायत, भाजीवाले फिरतायत. मला वाटतं यांचे धंदे व्हायचे नसेल मग. हा, एकाच एरियामध्ये सगळेजण फिरतायत आज. सर त्यांचं कॅलेंडर थोडं लेट आहे. त्यांना असं वाटलं दिवाळी अजून बाकी आहे. त्यामुळे लवकर ते जास्त लोक आलेत. थँक्यू. जान्हवी शुक्ला, जोरदार टाळा होता तिच्यासाठी. भांडीवाली. थँक्यू. भाजीवाले भाजी, ताजे भाजी. कांदे 100ला 5 किलो, बटाटे 100ला 5 किलो, टोमॅटो 40 रुपये किलो, वांग 40 रुपये किलो, लसूण 1 किलो, लसूण 100ला 1 किलो, भेंडी 30 रुपये किलो. आली भाजी विकून का अजून जायचं आहे रामनगरमध्ये? अरे बरेच जण बाकी आहेत. ते बघ, मला वाटतं शेवटला कोणाला तरी दिसत नाही. कृपया आपण थोडंसं ॲडजस्ट करा आणि बसून घ्या, म्हणजे सर्वांना बघता येईल आणि कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. धन्यवाद. एक मिनिट सर, काय विचारणार? एक काम करा, तुम्ही अशीच एक फेरी मारा आणि संपूर्ण रामनगर फिरून या. तुमची भाजी संपून जाईल. हे बघा, भरपूर गर्दी झाली. त्या टोकाला तिकडे जा. काय तुमचा आवाज गेलेला नाही, तर जा तिकडे आणि भाजी विका. ओके, धन्यवाद. जोरदार टाळ्या. शांत राहा, 2 मिनिटं शांत राहा. आपलं स्पर्धक स्टेजवर आलाय, तर जोरदार टाळ्या होत्यात आणि आपण शांत राहा. हॅलो. Hello sir, my name is Arus. I'm going to read 586. 586. 3 make flowers and 2 will make leaves. Under the leaves, under the snow. 586 are made to go. Out comes the sun, down comes the snow, and up comes the 3 pretty pink flowers. Out comes
The sun bought every plant seeds and up come two funny oldies. थँक्यू सर, थँक्यू. मगापासून 2 टीचर येऊन गेला, मॅडम येऊन गेला, आता पहिल्यांदा सर आलेत. सर काय विचारणार आहेत का? धन्यवाद, थँक्यू थँक्यू. काय नाव तुझं? आरुष कनोजिया. जोरदार. Parents and my dear friends, today I am going to speak some sentences on my aim to become an IPS officer. The full name of IPS officer is Indian Police Services. IPS is one of the all Indian services. It is the best government position in India. Becoming an IPS officer is my aim. After becoming a IPS officer, I want to bring change in society. I want to provide social security to people. I want to maintain law and order. I want to control crimes. I want to serve my country. I am content that I will clear the exam to become an IPS officer. Jai Hind, Jai Bharat. जोरदार टाळ्या होत्यात IPS ऑफिसरसाठी. त्यानं सर्व माहिती सांगितली तुम्हाला आणि त्याचं एम काय ते सुद्धा सांगितलं आणि त्याला पुढे काय करायचं ते पण त्यानं सांगितलंय. जोरदार टाळ्या होत्यात IPS ऑफिसरसाठी. तर काय विचारणार आहात का? नाही, धन्यवाद, थँक्यू. खुशी झा. टेस्ट आहे केक. बोल, कोण बनी है तू? आर्मी ऑफिसर. मेरे तरफ देख और बोल. ये लोग को देखने के लिए मेरे की तरफ देख. हाँ बोल, कौन बनी है? आर्मी ऑफिसर. क्या नाम है? खुशी खुशी. और पूरा नाम बोल ना. खुशी धीरज झा. ये खुशी धीरज झा. ये क्या है? हाँ, बंदूक है. क्या करते हैं इससे? इससे क्या करते हैं? आतंकवादी को गोली मारते. अरे क्या बात है, इतना पता है सब, तो क्यों डर रही है? डर रही क्या नहीं? मेरी तरफ देख और बोल. और कुछ बोलना चाहेगी? सबको जय हिंद तो कर. जय हिंद. कृपया 2 मिनिटं शांत राहा. 2 मिनिटं शांत राहा. स्पर्धा घेतोय श्लोक वारिसे. आपला स्पर्धक थोडा लांबून येतोय, वेळ लागेल. क्या दिया होतो ते? टाळ्या होत्या श्लोक वारिसे. मला पण फराळ आहे, फराळ. हे काय? भजी आहे? त्या पेढा आहे रे. मरते. काय शोधतोय? पाणी हवंय? नको. काय हरवलंय?
दादा काय शोधताय का तुम्ही? स्टेज आहे तो. चपला हरवलेत वाटतं. अरे बाप, काय भेटलं? अच्छा, कचरा. चुकलं तुमचं. तुम्ही अगोदर कचरा करून ठेवायला पाहिजे होता. तुम्ही सगळं स्वच्छ केलं तर काय उचलणार तो? सर काही विचारणार का? नाही ना, झाले. हो झाले सर. शोधत काय होतं त्याचं उत्तर दे सगळ्यांना आता. कचरा. असं शोधतात. बापरे, लोक घाबरली सगळी. पण छान. मस्त श्लोक. खूप छान प्रकारे त्याने संदेश दिलाय की कुठेही कचरा करू नका. अभिज्ञा घाणेकर, फर्स्ट स्टँडर्ड. अभिज्ञा घाणेकर. Red light, what do you say? I say stop, stop right away. Yellow light, what do you mean? I mean wait till the light turns green. Green light, what do you say? I say go right away. कोण बनलेस तू? Traffic light. ओके, ट्रॅफिक लाईट म्हणजे सिग्नल. ओके सर, काय विचारणार का? थँक्यू अभिज्ञा. माझे नाव विशाखा उत्तम जाधव. मी आज सावित्री फुले बनली आहे. त्याच्याबद्दल मी काहीतरी वाक्य बोलते ते ऐका. लिहिलेले दगड विटा, लिहिलेल्या मुलींची नाण, हटले नाही ध्येयात जरी अंगावर फेकली घाण, ते आजही दुःखवते मनी विचारपरी गिलते होय. मी सावित्री फुले बोलते. क्या बात आहे. शिक्षणाचा वसा घेणाऱ्या आणि मुलींसाठी पहिल्या शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर काय विचारणार का? थँक्यू, धन्यवाद. अरे बाळा, काजळ पाहिजे तुला? जा आईला सांग मनीपोटवाली आली आहे. जा आईला सांग मनीपोटवाली आली आहे. काजळ पाहिजे का तुला? ओ साहेबांनो, तुम्हाला तुमच्या बायकोसाठी काय हवंय का? बघा, काहीतरी पाणी आहे, पावडर आहे, केसारी आहे, टिकली आहे. काय पाहिजे का तुमच्या बायकोसाठी? नाही हो. आज काय हो, आजकालचे तुम्ही लोक, आजकालचे काहीतरी मोबाईल काय तो आला त्यासाठी टिक करत बसतात तुम्ही लोक, आणि ते लगेच येतं. आणि आमचं तर 2 पैसे कमवले तरी पण चालतं. आजकाल काय ते
चाळी वगैरे तुटतायत, मोठे मोठ्या बिल्डिंग बनतायत, म्हणून आम्हाला आत शिरायला पण मिळत नाही. घ्या हो काहीतरी, आमच्या गरिबाकडून घ्या काहीतरी. हां, त्याच्यामुळे आमचं काय पोट पाणी वगैरे पण होत नाही. आम्हाला असं चाळीमध्ये वगैरे फिरायला लागतं. 2 पैसे कमवले तरी पण आम्हाला चालतं. घ्या आमच्या माझ्या बाळासाठी घ्या काहीतरी. घ्या. बघा माझ्याकडे काजल, पावडर आहे, फणी आहे, टिकली आहे, काही ते नेलपॉलिश आहे, पिना आहे. घ्या हो काहीतरी तुमच्या बायकोसाठी. हो ना, चिकटपट्टी आमच्याकडं. घ्या काहीतरी. 10 रुपयाचं आहे, हे 20 रुपयाचं. चला आता मी जाते, मला बाजूच्या साईड पण जायचंय. मी पुढच्या आठवड्यात येते. चला मी जाते बाई. धन्यवाद धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुहास ठाणेकर. वा, आम्हाला ही मणिपोतवाली आवडली आहे. तुम्ही दर आठवड्याला आलात रामनगरमध्ये तरी चालेल. सगळ्यांचं मनोरंजन खूप छान केलं. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. तुला कोणी लिहून दिलं? मम्मीने. मम्मीने लिहून दिलं. आणि हे सगळे मध्ये बोलत होते, तुला डिस्टर्ब झालं नाही अजिबात? त्या बात आहे. व्हेरी गुड. थँक्यू. ऑल द बेस्ट.